GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले असून उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्यात येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनन्या रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करीम शिख, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत कंधार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणे, कंधार व लोहा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहांसाठी जागा निश्चित करणे, तसेच लोहा तालुक्यातील माळेगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महावितरणची ना हरकत मिळविणे या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली। तसेच प्रसाद योजनेअंतर्गत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान परिसर विकासासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, माळेगाव यात्रा परिसरातील जिल्हा परिषद जागा जिल्हा परिषद नावावर करण्याबाबत निर्णय, तसेच हळदव येथे मुस्लिम समाजासाठी शादीखान्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली। बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून विकास कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।